नमस्कार, मी संघर्ष. आपण झकास मराठी पाहत आहात. झकास मराठीवर आपण नेहमी वेगवेगळे विषय घेऊन तुमच्या समोर येण्याचा प्रयत्न करतो. सध्या भारतामध्ये हृदय विकार आहेत, हृदयाचे रोग आहेत, ते वाढत आहेत. हार्ट अटॅक असो किंवा कार्डियाक अरेस्ट असो, अशा अनेक समस्या भारतातील लोक आणि जगातील लोक ह्या सर्व समस्यांना सध्या झुंज देत आहेत. नेमका हार्ट अटॅकचं एवढा प्रमाण का वाढलं आहे, नेमका कोणत्या समस्या आहेत, लाईफस्टाईल असो किंवा खाणपिण असो, नेमकं कोणत्या कारणानं हार्ट अटॅकचं एवढं प्रमाण वाढलं आहे आणि त्यावर आपण काय प्रिकॉशन घेतलं पाहिजे, आज खरं तर आपण समजणार आहोत. आज आमच्यासोबत चर्चा करण्याकरिता होप हार्ट हॉस्पिटलचे संचालक कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर प्रमेश गायधनी आहेत. सर, स्वागत आहे आपलं झकास मराठीवर. जसं मी म्हटलं की हार्ट अटॅक्स जे आहेत, प्रमाण आहेत, ते सध्या वाढत आहेत आणि हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्ट असे एक दोन प्रकार आता, म्हणजे कार्डियक अरेस्ट हा एक नवीन प्रकार सध्या सुरू आहे, ज्यामुळे अनेक लोक आपलं प्राण गमावत आहेत. नेमका दोघांमधला फरक काय आहे, आपण कसे समजावून द्याल? सो फर्स्ट ऑफ ऑल, जे हा आजच्या चर्चा आहे हे मुख्यतः जसं तुम्ही ऑलरेडी पॉईंट आऊट केलेत, हृदयाच्या आजाराबद्दल आहे. आणि हृदयाच्या आजारांची एकदमच बूम झाली का किंवा अवेअरनेस खूप जास्त झाली आहे का, या दोघांमध्ये खूप अंतर आहे. तर पहिले आपण डिस्कस करू की हृदयरोगाचं प्रमाण काय आहे आजच्या सोसायटीमध्ये. तर ॲज सच आपण बघितलं, जगातला नंबर 1 किलर आजार कोणता किंवा जगामध्ये सगळ्यात जास्त मृत्यू कोणत्या आजारांनी होतात, तर तो हृदय आजार आहे किंवा हार्ट अटॅक आहे. याचा अर्थ असा की जर जगामध्ये सगळ्यात जास्त मृत्यू या आजारांनी होतात, तर या आजारासाठी उपचार आणि आपली स्वतःची प्रिव्हेन्शन किंवा तयारी योग्य असणे किंवा याचा नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. तर जसं मी आता बोललो, हा जगातला नंबर 1 किलर आजार आहे. याला आपण लीडिंग कॉज ऑफ डेथ असे म्हणतो. सेकंड, लीडिंग कॉज ऑफ डेथचा प्रमाण किती आहे, तर जर आपण बघू की ऑलमोस्ट भारतामध्ये प्रत्येक 30 सेकंदाला ऑलमोस्ट जर कुणाचा मृत्यू होत असेल तर तो हृदयरोग आजाराने आहे किंवा हार्ट अटॅकनी आहे. आणि या आजाराने ऑलमोस्ट एकेकाळी हा एक ठराविक वयानंतर व्हायचा, म्हणजे वयोमान 60, 70, 80. बाबाला झालं, कुणाच्या आजोबांना हार्ट अटॅक आला असं आपण ऐकत होतो. मात्र आता तारुण्यातच लोक आपलं प्राण गमावत आहेत. येस. तर जुन्या काळी हा आजार जो असायचा एक ठराविक वयोमानाचा असायचा किंवा वयोवृद्धांचा असायचा. पण आता ही जी आजार आहे अटॅक, हा शिफ्ट केला आहे आणि हा आजार आता सध्या 20मध्ये, 30मध्ये आणि 40मध्ये पण आपण खूप कॉमनली बघतो की कमी वयात त्याला अचानक हृदयघात झाला, हार्ट अटॅक आला किंवा त्याचा सडन कार्डियाक अरेस्ट झालं. तर जर आपण अटॅक बघू तर अटॅक समजा 4 अटॅक जर असतील, आता समजा 2 मिनटात 4 अटॅक आले, तर त्या 4 अटॅकपैकी एक कन्फर्म अटॅक हा अति कमी वयोमान असलेल्या पुरुषाचा किंवा महिलेचा आहे. म्हणजे ऑलमोस्ट 40 किंवा 40पेक्षा कमी वयोमानातही हा आजार आता खूप जास्त कॉमन झालेला आहे. एका काळी हा आजार फक्त शहराचा किंवा मेट्रो सिटीचा कन्सिडर केला जायचा, पण आज हा आजार गावात, कोपऱ्यात, प्रत्येक जागी पसरलेला आहे. आधी असायचा की हा फक्त पुरुषांचा आहे, आता स्त्रियांमध्ये पण आहे. आधी असायचा की ज्यांना काही रिस्क फॅक्टर्स आहेत किंवा आजार आहेत त्यांना असायचा, आता हा आजार ज्यांना रिस्क फॅक्टर्स नाही आहेत त्यांच्या पण आहे. तर जसं डेव्हलपमेंट होतो आहे आणि गोष्टी आपल्या आजूबाजूला बदलल्या आहेत, त्याच प्रकारे हृदयरोगाचे आजार आणि त्याचा प्रकार आज बदललेला आहे. बरं, तेच मी म्हटलं की हार्ट अटॅक आणि कार्डियाक अरेस्ट असे 2 प्रकार सध्या आपण पाहत आहोत. नेमका दोघांमधला फरक काय आहे? हार्ट अटॅक म्हणजे काय आणि कार्डियाक अरेस्ट म्हणजे काय? तर हा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. हार्ट अटॅक आणि सडन कार्डियाक अरेस्ट बेसिकली ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. पहिली बाजू आपण डिस्कस करू हार्ट अटॅक. हार्ट अटॅक म्हणजे हृदयाला अचानक रक्तपुरवठा बंद होणे. हृदय हा पंप आहे. हृदय हा पंप म्हणजे कसा, जर हा पंप करेल तर हा पूर्ण बॉडीला रक्तपुरवठा करणार, पण या पंपालाही काम करण्यासाठी काही ना काही रक्तपुरवठ्याची गरज आहे, ऑक्सिजनची गरज आहे, न्यूट्रिएंट्सची गरज आहे आणि ही गरज त्याला येणाऱ्या रक्तपुरवठ्यातनं होतो. पण जेव्हा हृदयाचा रक्तपुरवठा बंद होतो, हृदयाच्या नड्यांमध्ये ब्लॉकेजेस किंवा क्लॉट्स निर्माण होतात आणि या पंपाला जेव्हा रक्तपुरवठा कमी होतो किंवा बंद होतो त्याला आपण हार्ट अटॅक म्हणतो. म्हणजे हार्ट अटॅकमध्ये तुमचा हृदय कंटिन्युअसली पंप करतोय, पण अचानक याचा
रक्त सप्लाय बंद झाला, हृदयाने धडकणं बंद केलेलं नाही. ठराविक काही काळानंतर समजा याला रक्तपुरवठा होत नसेल तर काही काळाने हा अचानक बंद होईल. ती स्टेज सडन कार्डियाक अरेस्ट. सडन कार्डियाक अरेस्टमध्ये हृदयाची जी पंपिंग आहे ती अचानक शून्य होते. त्याचे खूप सारे कारणं असू शकतात आणि त्याच्यातला वन ऑफ द मुख्य कारण जो आज तो म्हणजे हार्ट अटॅक. याला सिम्प्लिफाय केलं तर जेव्हा हृदयाचा रक्तपुरवठा बंद होतो आणि हृदयाच्या स्नायूला किंवा मसलला जे रक्तपुरवठा बंद होतो त्याला हार्ट अटॅक म्हणतात. आणि जेव्हा हृदय धडकणं बंद करतो किंवा हृदयाची गती अचानक शून्य होते त्याला सडन कार्डियाक अरेस्ट म्हणतात. बरं, हार्ट अटॅकच्या आधी काही सिग्नल्स वगैरे माणसाला मिळतात का? महिन्याआधी किंवा 8-15 दिवसाच्या आधी काही बॉडीमध्ये काही बदल आपल्याला पाहायला मिळतात? तर जसे तुम्ही बोललेत की हार्ट अटॅकचे काही सिग्नल्स असतात का? हार्ट अटॅकचे खूप सारे वॉर्निंग साईन्स असतात जे आपण वेळेवर जर ओळखले किंवा पकडलं तर या भयानक बिमारीतनंही खूप सुंदर अशी रिकव्हरी करता येते. तर सिम्पल आहे की सगळ्यात आधी याचे हार्ट अटॅकचे लक्षणे काय असतात. तर हार्ट अटॅकचे जे लक्षण असतात त्याच्यामध्ये छातीत अतिशय दुखणं, तीव्र वेदना होणे, छाती भारी होणं, अचानक घाम फुटणं, अचानक थकवा येणं, अचानक छातीत दुखण्याबरोबर उलट्या होणं, अचानक गळ्यात किंवा मानेत दुखणं होऊन डाव्या बाजूला पसरणं, अचानक पोटाच्या वरच्या भागात दुखणं किंवा अचानक बेशुद्ध होणे, हृदयाच्या गती कमी किंवा जास्त आपल्याला समजून येणं, अचानक दम लागणं, छातीवर काहीतरी वजन ठेवण्यासारखं वाटणं. आणि खूपदा हे सिम्पटम्स जे असतात हे एक सामान्य माणसाला ॲसिडिटीकडे बोट दाखवतात. तर सामान्य माणूस हार्ट अटॅकच्या सिम्पटम्सला ॲसिडिटी कन्सिडर करून जे हृदयाच्या उपचाराचा प्राथमिक काळ आहे ज्याला आपण गोल्डन ऑर किंवा सुवर्ण काळ असे म्हणतो ते आपण ॲसिडिटी समजत कुठेतरी वेस्ट करतो. हार्ट अटॅक आल्यावर हार्ट अटॅकचा जो उपचार आहे हा सुरूच्या एका तासात व्हायला पाहिजे, ज्याला गोल्डन ऑर किंवा सुवर्ण काळ म्हणतात. म्हणजे तुमच्या हृदयाचा रक्तपुरवठा बंद झाल्या लगेच जर तुम्ही तो हृदयाचा रक्तपुरवठा पूर्ववत केला तर हृदयाच्या स्नायूंना किंवा मसलला इजा होत नाही आणि तुमची पंपिंग मेंटेन राहते आणि भविष्यामध्ये तुम्हाला हार्ट अटॅक रिलेटेड कॉम्प्लिकेशन्स कमी येतात किंवा नाही येत. आणि जसं जसं वेळ वाढत जातो हार्ट अटॅकमध्ये तसं तसं हृदयाची स्नायू कमजोर होते, पंपिंग कमजोर होते, फुफ्फुसात पाणी जातो, त्याच्यानंतर BP डाऊन होतो, ऑक्सिजन लेवल कमी होतो आणि आपण हार्ट अटॅकच्या कॉम्प्लिकेशन्समध्ये फसतो. तर हृदयघाताचे जे सिम्पटम्स आम्ही आता सांगितलेत यांना आपण पहिल्यांदा दुर्लक्ष करतो वेगवेगळ्या सामाजिक कारणांमुळे. याच्या मागे मला वाटतं सगळ्यात महत्त्वाची बाब ही की हार्ट अटॅकची अवेअरनेस आम्ही सगळ्यांनी वाढवणं खूप गरजेचं आहे. कारण जेव्हा ॲसिडिटीसारख्या आजाराचा अवेअरनेस खूप जास्त आहे पण ॲसिडिटी कुणाचा जीव घेत नाही. ॲसिडिटी हा गंभीर आजार नाही आहे, ॲसिडिटीमुळे कुणाचा जीव जाणार नाही. पण जेव्हा तुम्ही हार्ट अटॅकला ॲसिडिटी समजून वेळ वाया घालवता तेव्हा सगळ्यात जास्त नुकसान पेशंटचं आणि त्याच्या बॉडीचा होतो. म्हणून मला वाटतं की हार्ट अटॅकबद्दल अवेअरनेस असणं खूप गरजेचं आहे. एक ठराविक रिस्क फॅक्टर किंवा वयोमानानंतर जर तुम्हाला मी सांगितलेले सिम्पटम असतील किंवा तुम्हाला एक डाऊट असेल की मला काहीतरी थोडंसं वाटतो ॲसिडिटीसारखा तर एक सिम्पल काही तपासण्या किंवा अर्ली व्हिजिट करून तुम्ही हृदयरोग तज्ज्ञाला ती ॲसिडिटी आहे किंवा अटॅक आहे हे डिफरन्शिएट करून त्याचा उपचार केलेला बरं राहील. बरं, आधी पुरुषांमध्ये हार्ट अटॅक्स कॉमन होता, म्हणजे ऐकायला म्हणजे ते पुरुषांना झालं तर तेवढं हे नाही. आता महिलांमध्ये सुद्धा हार्ट अटॅकचे प्रमाण वाढले आहे. महिलांमध्ये नेमकं काय गोष्टी आहेत, कोणते सिम्पटम्स आहेत जिथे त्यांनी ओळखायला पाहिजे किंवा का बरं महिलांमध्ये एवढं प्रमाण वाढत आहे? हा एक छान प्रश्न तुम्ही विचारला आहे. तर बेसिकली ॲज सच ॲटलिस्ट जे स्त्रिया असतात त्यांच्यामध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण इन अर्ली एज कमी असतो अँड दॅट इज सेकंडरी टू त्यांना हार्मोनल प्रोटेक्शन असतं. मासिक पाळीमुळे हार्मोनल प्रोटेक्शन असतं आणि एक 45 नंतर जेव्हा मासिक पाळी जाते तेव्हा ते हार्मोनल प्रोटेक्शन कमी होते आणि त्याच्यानंतर हार्ट अटॅकचे प्रमाण स्त्रियांमध्ये हे पुरुषांच्या बरोबर होतात. तर स्त्रियांमध्ये मुख्य बाब अशी की आम्ही स्त्रियांमध्ये जे हार्ट अटॅकचे लक्षणे असतात हे अटिपिकल असतात किंवा वेगळे असतात. आम्ही त्यांना अटिपिकल प्रेझेंटर्स म्हणतो. तर स्त्री
किंवा अतिवयोवृद्ध माणूस किंवा डायबिटीसचे पेशंट, या तिघांना हार्ट अटॅकचे लक्षणे जे असतात हे वेगळ्या स्वरूपात असतात किंवा खूपदा हे जाणून येत नाही. हे खूपदा सायलेंट अटॅक असतात. तर जे मी रुटीन सिम्पटम तुम्हाला सांगितलेत आतापर्यंत त्याच्यापेक्षा वेगळे जे सिम्पटम्स असतात हे स्त्रियांमध्ये आढळून येतात. जसं मला आज अचानक थकवा वाटतोय, अचानक आज मला चक्कर येतोय, आज माझा जीव मळमळतोय, आज मला बरं वाटत नाही आहे. तर जे कॉमन सिम्पटम असतात की छाती एकदम भारी होईल, घामाघाम होईल, हे खूपदा या 3 सबसेटमध्ये म्हणजे स्त्रियांमध्ये, वयोवृद्धांमध्ये किंवा डायबिटीस असलेल्या रुग्णांमध्ये आढळून येत नाही. तर या अटिपिकल प्रेझेंटर्समध्ये आपल्याला आणखी विजिलंट राहावं लागतो, कारण यांना पाहिजे ते सिम्पटम्स येण्याचे चान्सेस नाही आहेत. यांचे सिम्पटम्स वेगळे असतात. त्या अशा वेगळ्या सिम्पटम्समध्येही तुम्हाला हार्ट अटॅक लवकरात लवकर पकडून त्याचा उपचार लवकर करणं गरजेचं आहे. बरं, लोकांचं आता राहणीमान बदललं आहे, लाईफस्टाईल बदलली आहे, खानपिन बदललं आहेत. तर लाईफस्टाईलचा काय परिणाम ह्या सगळ्या गोष्टींवर, अटॅक्सवर होत आहे? तर जसे आपण लाईफस्टाईलबद्दल बोलतो आहे तर याच्यात 2 गोष्टी आहेत. खूपदा मला वाटतं की एक आपल्या समाजात बोललं जातं की पोटा पाण्याचा प्रश्न सुटल्यानंतर सुटलेल्या पोटाचा प्रश्न सॉल्व करणं गरजेचं आहे. किंवा आपण त्याला असंही म्हणू शकतो हिंदीमध्ये की जिंदगी के रेस में बहुत सारी चीज़ें पीछे छूट गई, बस एक पेट अकेला आगे निकल गया. तर लाईफ हे एकंदरीत त्याच्याबद्दलच्या लाईफस्टाईलबद्दल आज 2025मध्ये खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या बदल झालेल्या आहेत जुन्या काळापेक्षा. आधी हार्ट अटॅक जो आजार असायचा वयोवृद्धांचा असायचा, आता खूप कमी वयोमानामध्ये झालं आहे. आधी जे रिस्क फॅक्टर्स होते हार्ट अटॅकचे ते कमी होते आणि एक ठराविक वयोनंतर व्हायचे, ते आता कमी वयोमानातही होत आहेत. तर लाईफस्टाईलमध्ये मुख्यतः असं आहे की आजकाल लाईफस्टाईल पूर्णपणे चेंज झाली आहे. फर्स्ट जे आहे ते आहे की लाईफस्टाईल सेडेंटरी झालेली आहे. आधी आपले जे आजोबा वगैरे असायचे ते शेतीत भरभरून काम करायचे. आता मेहनतीचं काम कमी झालं आहे. आता मॅक्झिमम काम तुम्हाला बसून करावं लागतं. तर जेव्हा तुमची सिटिंग ही खूप जास्त वाढते, एकंदरीत असं समजा की तुम्ही कंटिन्युअसली जर 1 तास जरी बसलात तर ते इक्विव्हॅलंट टू आहे की तुम्ही 1 सिगारेट स्मोक केलेली आहे. तुम्ही 8 तास कंटिन्युअस बसलात तर ते इक्विव्हॅलंट आहे की तुम्हाला हृदयाचे आजार येणार आहेत. तर कंटिन्युअस सिटिंग किंवा सेडेंटरी लाईफस्टाईल. दुसरं, जेव्हा आपण बसून असतो तेव्हा आपलं खाणंपिणं आहे ते एकदम बदललेलं आहे. आता जंक फूडचा वापर खूप जास्त झाला आहे, फ्राईड वस्तूंचा वापर खूप जास्त झाला आहे, आउटिंग खूप जास्त झाले आहेत, बाहेरचा हॉटेलचा खाणं खूप जास्त झालेलं आहे. त्याच्यानंतर त्या जॉबचा जो काही आपण जॉब करतोय किंवा दुसऱ्या कोणत्या गोष्टींचा स्ट्रेस खूप वाढलेला आहे. आता या वाढलेल्या स्ट्रेसला कॉपअप आपण कशा प्रकारे करतो? मेंटल हेल्थचा परिणाम. येस. तर आपण या स्ट्रेस कमी करण्यासाठी ॲडिक्शनच्या मार्गे लागतो. स्मोकिंग, निकोटीन, टोबॅको, अल्कोहोल याच गोष्टींमुळे मग आपल्याला एक जी आपण बेस्ट हीलर कन्सिडर करतो, झोप, या गोष्टींमुळे आपली झोप कमी झालेली आहे. त्याच्यानंतर आज प्रत्येकजण म्हणतोय माझ्याकडे वेळ नाही आणि आज आपली एक्सरसाइजही नाही आहे. तर एकंदरीत लाईफस्टाईल हा शब्द मला वाटतं खूप अवघड झालेला आहे. आणि जेवढी इझी लाईफस्टाईल आपण मेंटेन करू किंवा जेव्हा हलकी किंवा सुंदर लाईफस्टाईल मेंटेन करू तर मला वाटतं की येणारे जे आजार आहेत ते आपल्याला कमी करता येतील. बरं, प्रिकॉशन्स काय आहेत? जसं आता मी आहे, मला हार्ट रिलेटेड काही समस्या नाही आहेत, म्हणजे आपण हार्टची कंडिशन चेक कशी करायची, प्रिकॉशन्स काय करायच्या, आणि ह्या सर्व गोष्टींपासून आपण म्हणजे आपल्याला हार्ट अटॅक्स किंवा हार्ट रिलेटेड समस्या आपल्याला व्हायलाच नको याकरिता कोणत्या गोष्टींची लोकांनी काळजी घ्यावी? तर याच्या आपल्याला जर प्रिव्हेन्शन समजून घ्यायचं आहे की हार्ट अटॅक कसे वाचवता येतील, त्याच्यासाठी आपल्याला आधी समजून घ्यावं लागेल की हार्ट अटॅक्स काय येतात. तर आज हार्ट अटॅक्स जे येत आहेत त्याच्यासाठी मुख्य कारण आहे मेटाबॉलिक सिंड्रोम. मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणजे BP, शुगर, कोलेस्ट्रॉल आणि मोटापा. तर या चौघांना मिळून मेटाबॉलिक सिंड्रोम बनतोय. तर मेटाबॉलिक सिंड्रोमचं प्रमाण किती? मेटाबॉलिक सिंड्रोमचं प्रमाण समजा माझ्याकडे मी आज 100 पेशंट बघीन तर त्याच्यातले 40 लोकांना मेटाबॉलिक सिंड्रोम ऑलरेडी आहे. म्हणजे ऑलमोस्ट 40 ते 50% लोकांना हार्ट अटॅक किंवा हार्टचे आजार येण्याची शक्यता ऑलरेडी आहे.
तर तुम्हाला मेटाबॉलिक सिंड्रोम आधी ओळखायचा आहे, त्याला खूप सुंदर कंट्रोल करायचं आहे. तुम्हाला आज तुमचा BP, शुगर, कोलेस्ट्रॉल आणि मोटापा एवढा सुंदर कंट्रोल करायचा आहे की येणारा जो हृदयघात आहे किंवा हार्टचे आजार आहे ते तुम्हाला कंट्रोल करता येतील. आता मेटाबॉलिक सिंड्रोमचा सगळ्यात महत्त्वाचा भाग काय आहे की मेटाबॉलिक सिंड्रोम हा मूक आजार आहे. मूक आजार आहे, याचे काही लक्षणे नसतात. तुमचा BP वाढून असेल तुम्हाला लक्षण होणार नाही, तुम्हाला 180 किंवा 200च्या पेशंट फिरताना आढळेल. पण हाच पेशंटला लक्षण केव्हा येतात, जेव्हा त्याला अटॅक येतो किंवा त्याला लकवा बसतो, 200च्या आजारावर त्याला ब्रेन हेमरेज होतो. तर हे जे मुख्य आजार आहेत, डायबिटीज, BP, कोलेस्ट्रॉल तुमच्या आतमध्ये बॅड कोलेस्ट्रॉल समजा 220 आहे पण तुम्हाला काहीही लक्षण नसतात. शुगर तुमचा आज 300 आहे, 350 आहे, 400 आहे, खूपदा लक्षणे नसतात. बरोबर. BP तुमच्या 200 तुम्हाला लक्षणे नाही आहेत. तर तुम्हाला हार्ट अटॅक येतो अशा कारणांमुळे जे मूक आहेत किंवा ज्यांचे लक्षणे नाही आहेत. तर ज्या गोष्टींचे लक्षणे नाही आहेत त्यांना एक सामान्य माणूस ओळखू शकत नाही, त्यांना एक्सपर्ट ओळखू शकतात. प्लस ज्या गोष्टीचे लक्षणेच नाही आहेत त्याला जर पकडायचं असेल तर त्याला पकडण्याचा जो प्रकार आहे त्याला आपण म्हणतो स्क्रीनिंग म्हणजे काय? स्क्रीनिंग म्हणजे लक्षणे यायच्या आधी बिमारीला पकडणं. तर स्क्रीनिंग म्हणजे काही ठराविक सेट्स असतात तपासणींचे, ते जर आपण एक्सपर्ट कार्डिओलॉजिस्टकडनं करून घेतलं तर आपण मेटाबॉलिक सिंड्रोमला कंट्रोल करून येणाऱ्या हार्ट अटॅक किंवा हार्टच्या आजारांबद्दल जी प्रिकॉशन्स आहे ते आपण घेऊ शकतो. बरं. जसं भारताची ओळख म्हटल्यावर भारत हा कृषीप्रधान देश आहे, एक निसर्गरम्य वातावरण, सर्व नैसर्गिक आपला देश आहे. लोकांच्या राहणीमान इथला म्हणजे इतर देशांपेक्षा तरी खूप म्हणजे लोकांच्या कमी आहे. भारतामध्ये का बरं हार्ट अटॅक्सचे प्रमाण आहेत हे सध्या वाढत चालले आहेत? कारण जगापेक्षा भारत ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप सामोर जात आहे. आपण काय बोलाल यावर? तर हा खूप छान पॉईंट घेतला आहे तुम्ही. हार्ट इंडियाला जगामध्ये कॅपिटल ऑफ हार्ट अटॅक किंवा कॅपिटल ऑफ डायबिटीज, कॅपिटल ऑफ स्ट्रोक लकवा, कॅपिटल ऑफ कोलेस्ट्रॉल म्हणतो. म्हणजे जगात सगळ्यात जास्त आजार भारतात आहेत. बरोबर. तर याच्यासाठी मुख्य कारण म्हणजे एक असा जो कुणालाही दिसत नाही, तो म्हणजे जिनेटिक. आम्ही जिनेटिकली या आजारांसाठी जास्त प्रोन आहोत कम्पेअर्ड टू वेस्टर्न पॉप्युलेशन. म्हणजे आज हा आजार आपल्याकडे वेस्टर्न पॉप्युलेशनच्या कम्पॅरिझनमध्ये 10 वर्ष आधी येतो. जर त्यांच्याकडे 70 असेल तर आपल्याकडे 60, त्यांच्याकडे 60 असेल तर इकडे 50. दुसरा, जिनेटिकली आपण या गोष्टींसाठी प्रोन आहोत. तर कोणताही आजार होण्याच्या मागे 2 गोष्टी इम्पॉर्टंट असतात. एक असतं त्या आजाराचा नेचर, दुसरं असतं त्याला आपण कसं नर्चर करतोय. तर नेचरमध्ये आपण जिनेटिकली प्रोन आहोत. बिंग इंडियन आपलं जिनेटिकली बदलाव असे झालेले आहेत की आपण हार्ट अटॅकसाठी जास्त प्रोन आहोत. जसं मी सांगितलं की BP, शुगर, कोलेस्ट्रॉल तुमच्यामध्ये मूक आजार बसलेला आहे, त्याच्यामध्ये तुमची वाईट लाईफस्टाईल, त्या वाईट लाईफस्टाईलमध्ये हे आजार असिम्प्टोमॅटिक आहे, त्यांचा कोणताही सिम्प्टम नाही, तर तुम्ही पकडू शकणार आहे. शेवटी जेव्हा तो सिम्प्टम आला तेव्हा तुम्ही त्याला निग्लेक्ट कराल की काही नाही, हे मान दुखती आहे, हा मानीचा आजार आहे, हे ॲसिडिटी आहे, अरे काही नाही, ही फक्त उलटी आहे. तर जेव्हा उपचार आला तेव्हा तुम्ही त्याला निग्लेक्ट केला, सिम्प्टम आला तेव्हा तुम्ही त्याला निग्लेक्ट केला. याच आजाराला जेव्हा सिम्प्टम नाही होतं तेव्हा स्क्रीनिंग म्हणून पकडता आलं असतं, पण आपण तेही पकडत नाही. मग जेव्हा उपचाराची बाब येते तेव्हा तुम्ही त्याला निग्लेक्ट केला आहे, कारण तुम्ही त्याला योग्य आजार पकडू शकले नाही. तुम्ही हार्ट अटॅकला ॲसिडिटी कन्सिडर करून टाईम वेस्ट केला आहे. त्याच्यानंतर हार्ट अटॅकचा जो इलाज करायचा असेल तर इलाजमध्येही मुख्य इलाज असतो एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी किंवा बायपास, तेव्हा आपण फक्त औषधी गोळींवर चालवतो. तर एकंदरीत ही जी चेन आहे की ज्या आजाराचे सिम्प्टम नाही त्याला तुम्ही आधी स्क्रीनिंगने पकडा, लवकरात लवकर तपासणी करा, लवकरात लवकर ओळखून घ्या, लवकरात लवकर योग्य इलाज करून घ्या. तर ही जी सगळी चेन आहे ही आपल्या भारतामध्ये मिसिंग आहे. कारण आपल्या भारतामध्ये कसं असतं की आपण आपल्या स्वतःला फिट समजतोय. तर फिट असणं आणि फिट दिसणं याच्यामध्ये फरक आहे. आणि एकंदरीत आपण आपल्या डोळ्यांनी काय दिसतो याच्यावर जास्त भरोसा करतो, रादर दॅन की आपण सायन्सला किंवा एक्सपर्टच्या गोष्टींना किती गृहीत धरून गोष्टी करायच्या. वर्सेस मला काय वाटतं, जसं मला वाटतं की हा दिसणारा माणूस फिट आहे, द मोमेंट मी तुम्हाला फिट दिसतोय तुम्ही तपासणी करून घेत नाही, तुम्हाला वाटतं की मी फिट आहे,
तर फिट असणं आणि फिट दिसणंमध्ये फरक आहे. जर फिट असते तर जे सेलिब्रिटीज देत आहेत आजकाल, तुम्ही बघा आज 20, 30, 40मध्ये सेलिब्रिटीजच्या अचानक सडन कार्डियाक अरेस्टच्या गोष्टी तुम्ही बघितलेल्या असेल. जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही सिंगर के बघा, त्याच्यानंतर तुम्ही कॉमेडियन बघा राजू श्रीवास्तव, खूप जास्त हॅप्पी असलेला माणूस आहे तो, नेहमी हसी मजाक करणारा माणूस आहे. तर मग राजू श्रीवास्तवला कशा कमी वयात अटॅक येऊ शकतो? तो तर हॅप्पी होता नेहमी. के सारखा सिंगर, पैशाची काहीच कमी नाही आहे. सिद्धार्थ शुक्ला बरोबर, ते साऊथचे 2-3 ॲक्टर्स, सैफ अली जरीवाला बरोबर. तर तुम्ही बाहेर तुम्हाला बघून वाटेल हे खूप जास्त फिट आहेत. सेकंड, का त्यांच्याकडे पैशाचा प्रॉब्लेम होता का? नाही. तर फरक जे आहे ते असते मानसिकतेचा. आपली सायंटिफिक मानसिकता डेव्हलप करणं खूप गरजेचं आहे. योग्य वेळेवर आजार पकडणं गरजेचं आहे बरोबर. आता आपण फिटनेसबद्दल बोलू. सौरव गांगुली क्रिकेटर बरोबर, कमी वयात एन्जिओप्लास्टी झाली आहे. सुस्मिता सेन एकदम फुल्ली ॲक्टिव्ह ॲक्टर, कमी वयात एन्जिओप्लास्टी झाली आहे. पुष्पा भाऊ, श्रेयस तळपदे, शूट चालू असतानाच अटॅक आला आणि एन्जिओप्लास्टी झालेली आहे. तर वयोमान आणि आपल्याला फिट दिसणं आणि फिट असण्यामध्ये खूप अंतर आहे. तर आता हा काळ आहे की जिथं ज्या गोष्टी तुम्हाला डोळ्यांनी दिसत नाही ते तुम्ही तपासण्याने जाणून घेणं गरजेचं आहे. हार्ट अटॅक हा असा आजार आहे ज्याच्यामध्ये वेळ नसतो, आणि ज्या आजारामध्ये वेळ नाही आहे त्याला तुम्हाला वेळेच्या आधी पकडायचं आहे. वेळेवर पकडून किंवा वेळेच्या नंतर पकडून काहीही अर्थ नाही. तर वेळेच्या आधी पकडण्यासाठी तुम्हाला डॉक्टरांकडे, हृदयरोग तज्ज्ञांकडे वेळेच्या आधी जावं लागेल. तर त्यालाच म्हणतो स्क्रीनिंग. हार्ट अटॅकचा उपचार आधी होता सिम्पटम बेस्ड अप्रोच. म्हणजे आपण काय करतो, त्रास झाला तर डॉक्टरांकडे जाणार. पण हार्ट अटॅक आल्यावर तो एक टिकिंग बॉम्ब आहे, केव्हा फाटेल किंवा सडन अचानक कमी जास्त होईल याची काही गॅरंटी नाही आहे. हार्ट अटॅकमध्ये 50% लोकांना, जो नवा रिसर्च आहे तो सांगतोय की काहीही सिम्पटम नसतात. तर जर काही सिम्पटमच नाही आहेत म्हणजे तुम्ही केव्हा पोहोचणार हार्ट अटॅकमध्ये. आणि हार्ट अटॅकमध्ये पोहोचल्यावर त्याच्यातले किती लोक वाचतील याची काहीही गॅरंटी नाही, कारण तो जगातला नंबर 1 किलर आजार आहे. तर म्हणून जे सिम्पटम बेस्ड अप्रोच होती की मला त्रास होईल तर डॉक्टरांकडे जाणार, ती बदलून सध्या अप्रोच जे आपल्याला सुरू करायला पाहिजे ते आहे प्रिव्हेन्शन बेस्ड अप्रोच. गोष्टी व्हायच्या आधीच मी थांबवणार. तर ही सगळी अप्रोच आपण इन जनरल हेल्थ सोडून वापरतो. फॉर एक्झाम्पल, आपण महागड्यातला महाग वॉटरप्रूफ मोबाईल घेतो, पण त्या वॉटरप्रूफ मोबाईलला आपण एक थेंब पाणी लागू देत नाही. ही भारतीयांची मानसिकता आहे की फोन कितीही वॉटरप्रूफ जरी असला पण त्याची काळजी आपण एवढी घेतो की त्याला फ्रंट गार्ड, स्क्रीन गार्ड, बॅक गार्ड, आणि त्याच्यानंतर त्याला एक थेंब पाणी लागू देणार नाही. पण भगवंतानी जी ही एवढी कॉम्प्लिकेटेड मशीन बनवली आहे जिला आपण प्रिव्हेंटिव्ह बेस्ड अप्रोच करायला पाहिजे, तिच्यासाठी आपण जागरूक राहत नाही. तर आपला कल कुठेतरी मला वाटतं सिम्पटम बेस्ड अप्रोचच्या जागी प्रिव्हेन्शन बेस्ड अप्रोच करणं गरजेचं आहे. आणि आपल्याला लाईफस्टाईलमध्ये, खाण्यापिण्यामध्ये, एक्सरसाइजमध्ये खूप जास्त बदलाव करणं गरजेचं आहे. कारण कसं आहे की आता जर आम्ही कम्पेअर करू तर जे आपले आजोबा वगैरे होते, कदाचित त्यांचा एन्व्हायरमेंट खूप छान होता, त्यांचा खानापिना छान होता, त्यांची एक्सरसाइज छान होती, त्यांचा सन एक्सपोजर चांगला होता, त्यांची वॉकिंग चांगली होती. तर एक काळ होता जेव्हा एन्व्हायरमेंट आपल्याला सपोर्ट करत होता फॉर गुड हेल्थ. पण आता जो डेव्हलपमेंट ज्या गतीने वाढतोय त्या गतीने काही गोष्टी ज्या आहेत त्या नॉन मॉडिफायबल झालेल्या आहेत. म्हणजे काही गोष्टी तुम्ही हार्ट अटॅकसाठी मॉडिफाय करू शकता पण काही मॉडिफाय करू शकत नाही. तुम्ही BP, शुगर, कोलेस्ट्रॉल, डायबिटीस मॉडिफाय करू शकता, सुंदर कंट्रोल करू शकता, पण तुम्ही इंडियन आहात, तुमची जेनेटिक रिस्क वाढलेली आहे, हे तुम्ही मॉडिफाय करू शकत नाही. बरोबर. तर ज्या गोष्टी तुम्ही मॉडिफाय करू शकत नाही ते जाणून घेणं गरजेचं आहे. आज भारतातला वायू प्रदूषण, सॉईल प्रदूषण किंवा पाण्याचं प्रदूषण तुम्ही कंट्रोल करू शकता का? तर जे आजार वायू प्रदूषणाने येत आहेत म्हणजे एवढे बारीक पार्टिकल आहेत जे आपण डोळ्यांनी बघू शकत नाही, ते आज खूप इझिली डेव्हलपमेंटच्या कारणाने आपल्या रक्तात जाऊन आपल्याला हार्ट अटॅक आणून घेत आहेत. तर आपल्याला नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टरला सिरियसली घेणं गरजेचं आहे की आम्ही जेनेटिकली जास्त प्रोन आहोत. वॉटर पोल्युशन, सॉईल पोल्युशन, एअर पोल्युशन हा वाढता आहे.
तर आपल्याला याच्यापासून स्वतःला वाचवून घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर लाईफस्टाईलमध्ये बदलाव आणणं खूप गरजेचं आहे. सेडेंटरी लाईफस्टाईल आपण टाळायला पाहिजे. कंटिन्यूस 15-20 मिनटं बसलो की आपण चालायला पाहिजे. आपल्या खाण्यापिण्यामध्ये जंक फूड, फ्राईड फूड, कार्बोहायड्रेट्स कमी करायला पाहिजेत. मांस मटण आपण कमी करायला पाहिजे. आपण सिम्पल जे आपले आजी आजोबा खायचे, ज्वार, बाजरा, मका, ते स्वतःच बनवायचे. सलाद त्यांचा स्वतः तयार केलेला असायचा. जेवण कमी असायचं. आता जेवणाचं प्रमाण वाढलं आहे. त्याच्यानंतर ते जेवण करून कंटिन्युअस मेहनतीचं काम करायचे. म्हणजे आपल्या आजी आजोबांना एक काळ होता की गोष्टी अवेलेबल नव्हत्या म्हणून मेहनत करायचे, सायकली चालवायचे, पायी जायचे. आता आपण ते चेंज केलं आहे. आता आपण कुठेही पायी जात नाही. त्या दिवशी मी फक्त एका मार्केटच्या रस्त्यातनं मी पायी जात होतो. मला 4 जणांनी विचारलं, डॉक्टर साहेब तुम्हाला सोडून देऊ का? म्हणजे आजच्या जमान्यात पायी चालणं हे किती कमी झालेलं आहे. म्हणजे एक आपण बसून काम करतो, दुसरं आपण एक्सरसाइज करत नाही किंवा एक्सरसाइजला टाळतो. सिम्पल 30 मिनिटं जर आपण ब्रिस्क वॉकिंग केली तरी आपली हृदय आजारांची शक्यता 50% कमी होते. पण आज एक्सरसाइज गायब झालेली आहे. स्ट्रेस खूप वाढला आहे. जुने आपले आजी आजोबा होते त्यांना एवढं स्ट्रेस नव्हतं. ते मिळून मिसळून राहायचे. आणि तसंही आता एक रिसर्च झालेला आहे की जगामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या 2 गोष्टी कोणत्या आहेत ज्या येणारे आजार टाळू शकतात. तर त्याच्यातला पहिला आहे सोशल इंटरॅक्शन. आज मोबाईलनी सगळी जागा खाल्लेली आहे. आधी लोक मन मोकळा करायचे मित्रांसोबत, गप्पा मारून फिरायचे, मीटिंग्स घ्यायचे किंवा प्रोग्राम्समध्ये जायचे, आपला प्रॉब्लेम शेअर करायचे. पण आज आपण आपला प्रॉब्लेम कुठं शेअर करतोय? सोशल मीडियावर. सोशल मीडियावर आपल्याला लाईक्स नाही मिळाले म्हणून नाराज कोण होतो? आपण. तिथं कोणीतरी आपल्याला ट्रोल केलं आहे म्हणून नाराज कोण होतो आहे? आपण. तर एक काळ असा होता जेव्हा कुत्र्याला बांधून ठेवायचे, पण आज आमचा फोन आम्हाला बांधून ठेवतो आहे. तर फोनचा वापर, स्ट्रेस, एवढं स्ट्रेस, तर स्ट्रेससाठी जसं मी बोललो एक खूप छान सोशल ग्रुप असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर खाणं पिणं, त्याच्यानंतर हे सगळं झालंच, पण एक अर्ली स्क्रीनिंग, एक अर्ली टेस्टिंग करून आपण येणाऱ्या आजारांपासून स्वतःला वाचवू शकतो. आपण म्हटलं की एक्सरसाइज करायला पाहिजे. मात्र आपण खूपदा असे प्रकरण पाहतो की अवघ्या जिममध्ये लोकांना अटॅक येतो किंवा ते कार्डियाक अरेस्ट होतो आणि ते लोक मृत्युमुखी पडतात. पण तो सगळा का बरं होतं? कारण ते लोक तर नेहमी एक्सरसाइज करतात, नेहमी जिमला जातात. हा एक खूप छान प्रश्न आहे. तर बेसिकली जसे मी आता बोललो आहे, जेव्हा भाग इंडियामध्ये एक्सरसाइजचा येतो आहे, आपल्याकडे एक्सरसाइज आणि एक्झर्शन हे 2 वेगळे भाग आहेत. आपल्याकडे जसं तुम्ही बघाल की खूप जास्त ज्या गृहिणी लोक आहेत किंवा स्त्री आहेत, त्या म्हणतात की मी खूप बिझी आहे, माझा कंटिन्यूस शेड्यूल बिझी आहे, मी खूप काम करतो. आणि त्या कामाला त्या स्वतःचा एक्सरसाइज समजून घेतात. तर काम करणं हा एक्झर्शन आहे आणि एक्सरसाइज करणं हा वेगळा भाग आहे. एक्सरसाइजमध्ये 2 प्रकारचे एक्सरसाइज असतात. एक असतं एरोबिक आणि एक असतं अनएरोबिक. तर एरोबिक एक्सरसाइज म्हणजे असं रिपिटेटिव्ह एक्सरसाइज ज्याच्यामध्ये तुमच्या हृदयाची गती कंटिन्यूस वाढत जाते, 130-140 असायला पाहिजे. तर ह्या एरोबिक एक्सरसाइज हृदयासाठी खूप जास्त कामाच्या असतात. आणि ज्या अनएरोबिक किंवा वेट लिफ्टिंग एक्सरसाइज असतात ह्या तुमच्या CNS स्टॅटस किंवा मेंदूची स्टॅटस किंवा मसल स्टॅटस, बोन स्ट्रेंथसाठी खूप चांगले असतात. तर जसे तुम्ही म्हटले की आता जिमिंगमध्ये अचानक मृत्यू होणं, तर जिमिंगमध्ये अचानक मृत्यू होण्याची जे बाब आहे त्याच्यासाठीच आम्ही म्हणतोय की सगळ्यात जास्त हार्ट अटॅक इंडियामध्ये, सगळ्यात जास्त जेनेटिकली प्रोन आपण. आणि आपल्याला एक फॅड लागलेला असतं 0 to hero. म्हणजे आपल्याला डायरेक्ट एका दिवसातच बॉडी बनवायची आहे. आपल्याला एका दिवसातच भरभरून वजन उचलायचं आहे. आपल्याला एका दिवसातच भरभरून 10वी पायरी चढायची आहे. तर असं करता येत नाही. बॉडीची एक कॅपॅसिटी आहे आणि ती कॅपॅसिटी जाणून घेणं गरजेचं आहे. तर जनरली जे यंगर पेशंट्समध्ये डेथ असतात हे खूपदा जिनेटिक कारणाने होतो. म्हणजे त्यांची हृदयाची गती बदललेली असते, त्याला आम्ही VT म्हणतो, VT होते. त्यांच्या हृदयाची मसल ही वेगळी असते, त्याला आम्ही हायपरट्रॉपिक कार्डिओमायपॅथी म्हणतो. किंवा कधी कधी खूप जास्त स्ट्रेस येऊन ते एकदम हृदयावर स्ट्रेस येतं आणि नळीमध्ये जे छोटासा ब्लॉकेज असतो तो फाटतो आणि सडन हार्ट अटॅक, सडन कार्डियाक अरेस्ट होतो. तर ह्या सगळ्या गोष्टींना कसं थांबवता येईल? तुम्हाला जर कोणतीही जिमिंग किंवा हेवी एक्सरसाइज जर जॉईन करायची असेल त्याच्या आधी तुम्ही एकदा हृदयरोग तज्ज्ञाकडे येऊन स्वतःची तपासणी करून घ्या.
हृदयरोग तज्ज्ञ तपासेल की तुम्ही काय लेवलचा वर्कलोड उचलायला पाहिजे किंवा किती हेवी एक्सरसाइज करायला पाहिजे. आपण ते न करता डायरेक्ट पहिल्या दिवसापासून खूप जास्त वजन उचलणं, वॉर्मअप नाही करणं, खूप जास्त स्पीडवर धावणं, खूप जास्त वजन उचलणं, त्याच्यानंतर प्रोटीन सप्लिमेंट खूप घेणं, स्टिरॉइड्स घेणं, स्टिरॉइड्स खूप घेत आहेत, त्याच्यानंतर ते क्रियाटिनिन घेतात खूप जास्त, त्याच्यानंतर डिहायड्रेशन, पाणी न पिणं, त्याच्यानंतर रिकव्हरी फेज न करता दुसऱ्याच एक्सरसाइजमध्ये लगेच लागणं. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या कुठंतरी तुम्हाला सांगणारा एक एज्युकेटेड ट्रेनर म्हणावं किंवा डॉक्टर म्हणावं असणं गरजेचं आहे. तर हे जे काही जिम्समध्ये आपण खूपदा बघतो की एक लग्न समारंभ चालू आहे, अचानक नाचता नाचता मृत्यू झाला, मॅरेथॉन चालू आहे, मॅरेथॉन करता करता मृत्यू झाला, येस, त्याच्यानंतर जिमिंग करताय, धावताय सडन डेथ होतोय. तर हे सगळे लोक जे आहेत हे कदाचित सामान्य नाही आहेत, यांच्यामध्ये आंतरिक बिघाड ऑलरेडी तिथं आहे, जो एक सडन एक्सरसाइजमुळे किंवा सडन बॉडीवर किंवा हार्टवर लोड आल्यामुळे ते सडन डेथ असतात. तर खूपदा हे जिनेटिक कारणं असतात, ब्रुगाडा सिंड्रोम, हायपरट्रॉपिक कार्डिओमायोपॅथी, कॅटेकोलॅमिनर्जिक व्हीटी किंवा स्ट्रेस रिलेटेड काही ब्लॉकेजेस जे अचानक फाटलेत. तर याचा अर्थ असा नाही की जिम जाऊ नये, प्रत्येकाने जिम जावं, एक्सरसाइज करावं, पण तुमच्या घरी जर रिस्क फॅक्टर असतील, आईवडिलांना कमी वयोमानात BP, शुगर, कोलेस्ट्रॉलचा आजार असेल, आपल्या फॅमिलीमध्ये हार्ट अटॅकची हिस्ट्री असेल, तर तुम्ही जिमिंग स्टार्ट करायच्या आधी हृदयरोग तज्ज्ञाकडनं तुमच्या तपासण्या करून घेणं गरजेचं आहे, ज्यामुळे ह्या सडन डेथ्स टाळता येतात. बरं, एक CPR सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. जसं आपण त्या दिवशीच पाहिलं की एका पेशंटला आपण CPRच्या माध्यमातून त्याचं प्राण वाचवलं. अशा अनेक प्रकारे आपण सोशल मीडियावर जरी पाहतो की जर कोणाला अटॅक आला, सडनली जर ते पडले तर त्यांच्या हार्टवर प्रेशर देऊन किंवा त्यांना CPR देऊन लोकांचे प्राण वाचवले जातात. नेमका CPR काय आहे, नेमकं कसा द्यायचा आणि त्यामुळे कसा लोकांचा प्राण वाचतो? बरोबर, हा एक खूप सुंदर प्रश्न तुम्ही विचारला आहे. जसं आम्ही डिस्कस केलं आहे की मृत्यूचं मुख्य कारण भारतामध्ये किंवा जगामध्ये हार्ट अटॅक जर अनअटेंडेड राहिला किंवा ट्रीटमेंट नाही झाला तर तो बदलतो सडन कार्डियाक अरेस्ट. सडन कार्डियाक अरेस्ट म्हणजे तुमचा जो पंप आहे तो अचानक बंद पडला आहे, तर तुम्हाला हा पंप पूर्ववत सुरू करणं गरजेचं आहे, ज्या कारणामुळे तुमच्या बाकीच्या अवयवांना रक्त भेटणं किंवा हृदयाला रक्त भेटणं गरजेचं आहे. तर जो हा पंप अचानक शून्य झाला आहे याची पंपिंग तुम्हाला सुरू करायची आहे, बरोबर. तर ही पंपिंग सुरू करण्याची जी प्रक्रिया आहे याला CPR म्हणतात किंवा याला कार्डिओपल्मनरी रिससिटेशन म्हणतात. तर CPR सगळ्यात आधी का गरजेचं आहे हे डिस्कस करणं खूप गरजेचं आहे. आणि CPR का फक्त डॉक्टरांना येणं गरजेचं आहे की कॉमन माणसाला येणंही गरजेचं आहे हे महत्त्वाचं आहे. तर जे सडन कार्डियाक अरेस्ट असतात हे सगळ्यात जास्त कुठे होतात तुम्हाला काय वाटतं? हॉस्पिटलमध्ये की हॉस्पिटलच्या बाहेर? हॉस्पिटलच्या बाहेर होतो. तर मग सगळ्यात जास्त CPR येणं गरजेचं डॉक्टरांना आहे की एक सामान्य माणसाला आहे? सामान्य माणसाला आहे. तर आम्ही यांच्या भाषामध्ये म्हणतो आउट ऑफ हॉस्पिटल कार्डियाक अरेस्ट, OHCA. तर सगळ्यात जास्त कार्डियाक अरेस्ट हे हॉस्पिटलच्या बाहेर असतात. तर हॉस्पिटलच्या बाहेरच्या कार्डियाक अरेस्ट कुणाला वाचवता येतील? सामान्य माणसाला. तर CPR सगळ्यात जास्त कॉमनली कोणाला यायला पाहिजे? सामान्य माणसाला. पण सामान्य माणसाला काही कारणांमुळे CPR पहिल्यांदा अवेअरनेस नाही आहे, दुसऱ्यांदा काही घाबरेटपणा आहे, बरोबर. तर एक अवेअरनेस आणि घाबरेटपणा आम्ही दूर केला तर मला वाटतं CPR प्रत्येकाला येईल. थर्ड, CPR घरातल्या प्रत्येक व्यक्तीला येणं गरजेचं आहे. तर याचा अर्थ असा आहे की कुठं ना कुठं CPR हा आपल्या कॉमन अभ्यासक्रमामध्ये असायला पाहिजे. 5वी नंतरच्या मुलांना 8वीपासनं प्रत्येक मुलाला शाळेत जाऊन CPR शिकणं किंवा शिकवून घेणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही आमच्या महाकॅप ऑर्गनायझेशनतर्फे CPR शाळेत जाऊन आम्ही देतो किंवा शिकवतो. तर आउट ऑफ हॉस्पिटल कार्डियाक अरेस्ट कोण थांबवू शकतं? नातेवाईक. आणि नातेवाईकांना CPR येणं गरजेचं आहे. तर CPR 2 प्रकारचे असतात. एक असतं ॲडव्हान्स्ड CPR आणि एक असतं बेसिक CPR. ॲडव्हान्स्ड CPR कोण देतात? डॉक्टर्स. जिथं पेशंटची छाती दाबण्यात येतो, छाती दाबल्यानंतर त्याला करंट देतात, ज्याला DC शॉक म्हणतात, लगेच पेशंटला व्हेंटिलेटरवर घेतात, खूप सारे ड्रग्ज देतात. हा ॲडव्हान्स CPR हॉस्पिटलच्या बाहेर करता येत नाही. तो जो सिम्पल CPR हॉस्पिटलच्या बाहेर करता येतो
ज्याच्यासाठी कुणालाही डॉक्टर होण्याची, स्टाफ नर्स होण्याची किंवा खूप जास्त एज्युकेटेड होण्याची गरज नाही आहे. 10 ते 15 मिनिटामध्ये कुणीही एक माणूस CPR शिकू शकतो. याला बायस्टँडर CPR म्हणतात. म्हणजे जिथं सडन कार्डियक अरेस्ट झाली आणि जे बाजूला लोक उभे आहेत त्यांनी दिलेला CPR म्हणजे बायस्टँडर CPR. तर बायस्टँडर CPRमध्ये कोणत्याही औषधांची गरज नाही, कोणत्याही ऑक्सिजनची गरज नाही, कोणत्याही मशनीची गरज नाही. म्हणजे हा कुणालाही देता येतो. तर CPRमध्ये बेसिकली काय करायचं असतं, खूप बेसिक स्टेप्स असतात. CPRमध्ये सगळ्यात आधी तुम्हाला रिकग्नाइज करायचं असतं की पेशंटला CPRची गरज आहे का. तर त्याच्यासाठी तुम्हाला पेशंटला आधी हाक द्यायचं असतो. पेशंट बेशुद्ध झाला आहे, तुम्ही हाक द्या नावानी किंवा काका मामा बोलून त्यांना उठवण्याचा प्रयत्न करा. जर पेशंट उठत नसेल, एक छोटासा पेन स्टिम्युलस द्यायचा असतो तुम्हाला. एक चिमटी काढा. चिमटी काढल्यावर जरी पेशंट उठत नसेल आणि नाकाच्या समोर तुम्ही हात ठेवा, बघा त्यांची श्वास चालू आहे नाही चालू आहे. तर तुम्हाला समजला की नाही पेशंट रिस्पॉन्ड करत नाही, लगेच तुम्हाला कुणाला मदतीला बोलवायचं आहे. कारण तुमच्या बेसिक CPRवर पेशंट पूर्णपणे वाचणार आहे का, नाही. पेशंट पूर्णपणे केव्हा वाचवता येईल, जेव्हा हॉस्पिटल पोहोचणार. तर पहिला मुख्य उद्देश असायला पाहिजे की पेशंट लवकरात लवकर हॉस्पिटलला पोहोचवायचं आहे. तर म्हणून पहिले तुम्ही CPR द्यायची आधी कॉल फॉर हेल्प करायची असते. म्हणजे मित्रांना किंवा जवळच्या हॉस्पिटलला किंवा आपल्याकडे कोणते कार्डियक हॉस्पिटल आहेत त्यांचे आपल्याकडे नंबर असणं गरजेचं आहे. आपण सगळे नंबर ठेवतो, दूधवाल्याचा नंबर ठेवतो, किराण्यावाल्याचा नंबर ठेवतो, पण आपण हार्ट हॉस्पिटलचा नंबर ठेवत नाही. सगळ्यांकडे हार्ट हॉस्पिटलचा नंबर असणं गरजेचं आहे, ॲम्ब्युलन्सचा नंबर असणं गरजेचं आहे. तर तुम्ही जसं बघितलं की पेशंट निरुत्तर झाला, बेशुद्ध झाला, तुम्ही कॉल फॉर हेल्प करा. कारण तुम्ही कंटिन्यूस CPR देऊ शकत नाही, तुमच्या मदतीला कोणीतरी पाहिजे. तुम्ही थकलेत, दुसऱ्यांनी CPR द्यायचा, दुसरा थकला, तिसऱ्यांनी CPR द्यायचा, किंवा 2च लोक आहेत, अल्टरनेट CPR. पहिल्यानी द्यायचं, थकला की दुसऱ्यांनी, दुसरा थकला की पहिला. किती वेळपर्यंत त्यांना द्या. हां, तर याच्यात मुख्य बाब तीच मी सांगितली, जोपर्यंत पेशंट हॉस्पिटल पोहोचवता येत नाही तोपर्यंत. तर आपला मुख्य उद्देश काय, हॉस्पिटल पोहोचवणं लवकरात लवकर. मेड बी 5 मिनिटं, मेड बी 30 मिनिट्स. तुम्हाला CPR कंटिन्युअस ठेवायचं आहे जोपर्यंत तुम्ही हॉस्पिटलला पोहोचत नाही. पहिला तुम्ही बघितलं की निरुत्तर आहे, दुसरा तुम्ही कॉल फॉर हेल्प केलं, आणि तिसरा म्हणजे CPRमध्ये काही बेसिक स्टँडर्ड स्टेप्स असतात जे खूपदा एक कॉमन पब्लिक प्लेसवर करता येत नाही. त्याच्यातल्या मुख्य काही स्टेप्स म्हणजे पेशंट जो असतो हे एकदम सरळ झोपायला पाहिजे किंवा सरळ असायला पाहिजे. खालची जी जागा असेल ती जमीन असलेली बरी, म्हणजे रिकॉईल किंवा दाबल्यावर खूप खाली जाता कामा नये. बेडवर असेल खाली जमिनीवर घ्या, खुर्चीवर असेल जमिनीवर घ्या. त्याच्यानंतर तुम्ही आपले जो गळ्यात काही लटकवणाऱ्या गोष्टी असतील किंवा हातात काही घडी वॉच असतील त्या काढून घ्या आधी. त्याच्यानंतर तुम्ही डावा हात समोर घ्या, बोटं दूर करा. त्याच्यानंतर उजवा हात समोर घेऊन उजव्या हाताचे बोटं दूर करून उजवा हात डाव्या हातावर ठेवा. फिंगर्स इंटरलॉक करा आणि ही तुमची मूठ बनवा. ही बनवलेली मूठ छातीच्या मध्यभागी, पेशंटच्या छातीच्या मध्यभागी म्हणजे 2 निप्पल्सच्या मधात ठेवायचा. खांदे सरळ ठेवायचे आणि या खांद्यावरनं आपला सरळ वजन कंटिन्युअस त्या छातीवर दाब ठेवायचा. तर हा दाब किती करायचा, हा दाब 1 मिनिटात 100 ते 120 वेळा. येस. आणि हे किती डीप असायला पाहिजे, 5 सेंटीमीटर डीप. 5 सेंटीमीटर डीप आणि 100च्या स्पीडनी आपण हा CPR करायला पाहिजे. खूपदा लोकांना असं वाटतं की या CPRमुळे हाडा तुटतील किंवा मला तर येत नाही, मी तर त्याला इजा करीन, मेरे को तो कुछ आता नाही. तर याच्यात सगळ्यात महत्त्वाचे की याच्या 2 स्टडी झालेले आहेत. एक, न CPR देता पोहोचवलेले हॉस्पिटलला पेशंट, समजा 100 पेशंट आहेत, आणि एक ग्रुप आहे 100 ज्याच्यामध्ये काही लोकांनी फक्त प्रयत्न केले. तर याच्यात हे आढळून आलं की ज्या लोकांनी फक्त प्रयत्न केलेत त्या ग्रुपमध्येही 30 ते 40% पेशंट्स वाचलेत. आणि हा CPR कोणी दिलेला, नॉन डॉक्टर लोकांनी, एक सामान्य माणसांनी. तर याच्यातली जी भीती आहे की मला येत नाही, तुम्ही करा. काही न करण्यापेक्षा बरं आहे काही करणं. काही खूप चांगलं न करण्यापेक्षा बरं आहे काहीतरी करणं. म्हणून CPR देणं गरजेचं आहे. CPR देता देता समजा हाडा जरी तुटल्या, पहिल्यांदा तुटत नाही, हाडा तुटल्या काही फरक नाही, पेशंट जिवंत राहणं जास्त गरजेचं आहे. हाडानंतर जोडता येतात. तर जी आपली भीती आहे, त्याच्यानंतर लिगल आस्पेक्टही असतो. तर लिगल आस्पेक्ट असंच काही नसतो. तुम्ही कुणाचा जीव वाचवताय तर तुम्हाला कोणी रिस्पॉन्सिबल धरणार नाही की तुम्ही त्याची छाती का दाबताय किंवा काय. तर मला वाटतं CPR हा आपल्या एक शालेय जीवनाचा भाग असायला पाहिजे. आणि याच्यासाठी मी खूप लेटर्स आणि प्रयत्नही करतोय की CPR आपल्या
एज्युकेशनचा बेसिक आणि कंपल्सरी पार्ट असायला पाहिजे. बरं, एक शेवटचा प्रश्न घेऊ की ज्या लोकांना हार्ट रिलेटेड काही समस्या नाही आहेत मात्र त्यांना स्वतःच्या हृदयाची काळजी घ्यायची आहे, तर लोकांनी नेमकी कशी हृदयाची काळजी घ्यावी, त्यांना जर चेकअप वगैरे करायचे असेल, कुठं हॉस्पिटल्समध्ये जायचं असेल, त्यांनी म्हणजे सुरुवात कशी करायची स्वतःच्या हार्टची काळजी घेण्यात? बरोबर. तर बेसिकली हार्ट अटॅक बद्दल सगळ्यात छान गोष्ट काय आहे की हा प्रिव्हेंटेबल आजार आहे. याला तुम्ही पूर्णपणे थांबवू शकता. काही आजारांना तुम्ही थांबवू शकत नाही, पण याला थांबवू शकता. तर प्रिव्हेंटेबल आजाराला कसं थांबवायचं, तर काही फॅक्टर्स जसे मी बोललो आतापर्यंत. सगळ्यात आधी आपण बोलू एक्सरसाइजवर. जसं मी बोललो 30 मिनिट्स एरोबिक एक्सरसाइज खूप इम्पॉर्टंट आहे. एक्सरसाइजचे काही नियम मी आता सांगितले. तर दररोज 30 मिनटं मिनिमम मॉडरेट इंटेन्सिटी एक्सरसाइज आपण करायलाच पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये झोनिंग असतं एक्सरसाइजमध्ये. झोन 1, झोन 2, झोन 3, झोन 4. खूप जास्त टार्गेट न करता झोन 2 to 3 मध्ये जरी आपण एक्सरसाइज केली, आपण आठवड्यात 2 ते 3दा ॲटलिस्ट वेट लिफ्टिंग केलं थोडं, आठवड्यात 5दा आपण रनिंग केली किंवा ब्रिस्क वॉकिंग केली 30 मिनिट्सची, हे झालं एक्सरसाइजवर. त्याच्यानंतर खाणंपिण्यामध्ये ॲज सिम्पल ॲज पॉसिबल. बाहेरचं जेवढं पॉसिबल असेल खाणं तेवढं टाळा. घरीच घ्या. जे आपले ज्वार आहे, बाजरी आहे किंवा एकंदरीत जेवढे दाणे आहेत त्यांची मिक्स रोटी घ्या. भाताचं प्रमाण कमी करा. सलाद भरभरून घ्या. त्याच्यानंतर वेल हायड्रेशन, खूप छान पाणी पिणं गरजेचं आहे. जंक फूड, बाहेरचं जे काही आहे जे आपल्याला खूप जास्त चविष्ट वाटतं ते टाळणं गरजेचं आहे. आणि शेवटी हे सगळं आपण का करतोय, म्हणजे असं का होतोय, तर हे आहे प्लेजर प्रिन्सिपल म्हणतो आपण याला. ज्या गोष्टींनी आपल्याला आनंद खूप भेटतो ती आपण खूप लवकर करतो, आणि ज्या गोष्टींनी आनंद भेटत नाही किंवा दिसत नाही ते आपण करत नाही. फॉर एक्झाम्पल, मी जर तुम्हाला म्हणेन की तुम्ही पिझ्झा खा, तर तुम्हाला लगेच आनंद होतो. पिझ्झा खाल्ल्याबरोबर, यस, चहा पिल्याबरोबर, शुगरी आयटम घेतल्याबरोबर, केक खाल्ल्याबरोबर, कारण तुम्हाला त्याच्यातला जो प्लेजर आहे किंवा आनंद आहे किंवा गिफ्ट आहे किंवा त्याचा जो पुरस्कार आहे लगेच भेटतो. केक खाल्ला, गोड मिठा, हॅपीनेस. याच्या उलट आहे, म्हणजे ज्या वाईट सवयी आहेत हे तुम्हाला लगेच फायदा देतात, लगेच. आणि ज्या चांगल्या सवयी आहेत ह्या खूप काळानंतर फायदा देतात. जसं फॉर एक्झाम्पल मी म्हणेन तुम्हाला दररोज एक्सरसाइज करा, तर कदाचित तुम्ही दररोज 10 वर्ष कंटिन्युअस एक्सरसाइज कराल तर तुम्हाला येणाऱ्या भविष्यामध्ये फायदा होईल. तुम्ही कंटिन्युअस दररोज सलाद खाल 10 वर्ष तर तुम्हाला भविष्यामध्ये फायदा होईल. पण तुम्ही पिझ्झा घ्या 5 मिनिटात, स्मोकिंग करा 5 मिनिटात, दारू घ्या 10 मिनिटात, तुम्हाला लगेच फायदा होतो. तर ज्या चुकीच्या सवयी आहेत त्या शॉर्ट प्लेजर प्रिन्सिपलवर वर्क करतात, आणि ज्या चांगल्या सवयी आहेत यांना आपल्या लाईफस्टाईलमध्ये आणणं थोडं अवघड असतं, पण ते खूप जास्त फायद्याचं असतं. त्याच्यानंतर स्ट्रेस फ्री लाईफ खूप गरजेची आहे. आपण खूप स्ट्रेसमध्ये राहतो. मित्र असणं, मित्रांसोबत बाहेर जाणं, फोन कमी करणं, खूप सुंदर झोप घेणं, कंटिन्युअस मिनिमम 6 ते 8 तासाची झोप असणं गरजेचं आहे. फॅमिली लाईफमध्ये ॲक्टिव्हली पार्ट असणं खूप गरजेचं आहे. आपले प्रॉब्लेम्स शेअर करणं खूप गरजेचं आहे. मी कम्प्लिटली फिट आहे हे विचार न करता येणाऱ्या मूक आजारांना लवकरात लवकर पकडण्यासाठी स्क्रीनिंग किंवा टेस्टिंग करणं गरजेचं आहे. एक्सपर्ट लोकांचं ऐकणं गरजेचं आहे. जर तुम्हाला एक्सपर्ट म्हणतोय की काही तपासण्या करून घ्या तर ते करून घेणं गरजेचं आहे. आजाराला अर्ली स्टेजमध्ये पकडणं गरजेचं आहे. आजाराला आपल्यावर खूप जास्त डॅमेज किंवा कॉम्प्लिकेशन्स होऊ नाही देणं हे गरजेचं आहे. तर मला वाटतं की सगळी जी चेन आहे हे कम्प्लिटली आपण जेव्हा फॉलो करू तेव्हा आपण येणाऱ्या हृदयरोगांच्या आजारांपासून स्वतःला वाचवू शकतो. बरं, खूप खूप धन्यवाद आमच्यासोबत जुळण्याकरिता आणि सगळी माहिती दिल्याबद्दल. तर हे होते विदर्भातील सुप्रसिद्ध असे कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर प्रमेश गायधने सर. खरं तर हार्ट अटॅक्सचे प्रमाण का बरं वाढत आहेत, त्याच्यावर काय प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे, आणि सर्व आपण हार्ट अटॅक असो किंवा कार्डियाक अरेस्ट असो सर्व विषयांवर आपण सविस्तर चर्चा केली. आपण आजची ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल सर्व प्रेक्षकांच्या मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद.